आपण पाहतोय 2 लाख रुपयांपर्यंतच्या ॲग्रिस्टॅक आणि फार्मर आयडी देणं आवश्यक आहे। तर नवीन नियमांमुळे नोंदणी नसलेले अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते। तर 100% नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्तरावर विशेष मोहीम राबवली जाते। भविष्यातील सर्व प्रकारच्या विविध शासकीय योजनांसाठी देखील ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य असणार आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांना मुदतीत आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर संदीप जाधव प्रभारी जिल्हा उपनिबंधक काय म्हणतायत? शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी नसली तरी कर्जमाफीला अडचण येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कर्जमाफीच्या कॉलममध्ये ॲग्रिस्टॅकची नोंदणी आहे की नाही हा कॉलम आहे। मात्र शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी यासाठी प्रशासनाकडून मोहीम राबवली जाते असं देखील प्रभारी जिल्हा उपनिबंधकांनी म्हटलंय। तर या संदर्भात कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया। आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे, आपण बातचीत करणार आहोत। मी एवढंच सांगतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी आता शेतकऱ्यांची कर्ज माफी योजना राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली आहे, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की ॲग्रिस्टॅकचा जरी हे असला तरी कुठलाही शेतकरी या बाबतीमध्ये वंचित राहणार नाही। ॲग्रिस्टॅकच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी शेतकरी ॲग्रिस्टॅक झाले, त्यातले कोण हे झाले नसतील त्यांनाही त्यामध्ये जोडलं जाईल, परंतु कुठलाही शेतकरी या बाबतीमध्ये वंचित राहणार नाही। आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये असे आम्ही कॅम्प लावू, आम्ही तिथं ही करू, पण ॲग्रिस्टॅकच्या बाबतीमध्ये ॲग्रिस्टॅकच्या तिथं आम्ही त्यांना त्यामध्ये हे करू। कुठलाही शेतकरी वंचित कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही। कॅमेरामन किरण काजळे, सागर, साम टीव्ही, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।